आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। दोन सख्या भावांचा निर्गुण खून, मृतांपैकी एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी। नाशिक शहर व परिसरात खुनाचे सत्र सुरूच आहे। दिवसभर रंगपंचमीचा उत्साह शहरात पाहावयास मिळाला, मात्र सरते शेवटी रात्री या उत्साहावर दुहेरी खुनाच्या घटनेनं विरजण पडले। बुधवार दिनांक 19 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास आंबेडकर वाडीत दोन सख्या भावांचा रस्त्यावर कोयत्यानं निर्गुण खून करण्यात आला। उमेश उर्फ मन्ना जाधव व प्रशांत जाधव अशी मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावे आहेत। उमेश हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी होता असं समजते। रंगपंचमीच्या निमित्तानं जल्लोषाला दिवसभर संपूर्ण शहरात उधाण आलेले होते। रात्री शहर झोपी जात असतानाच उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे महामार्गाला लागून असलेल्या आंबेडकर वाडीमध्ये एका सार्वजनिक शौचालयासमोर कोयतेधारी हल्लेखोरांनी जाधव बंधूंवर जोरदार हल्ला चढवला। एकापेक्षा अधिक वार केल्यानं रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात दोघे कोसळले। यानंतर दोघांना तातडीनं शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। अतिरिक्त रक्तस्राव झाल्यानं दोघांना मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। घटनेची माहिती मिळताच शासकीय जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येनं गर्दी झाली होती। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते। या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे। हल्लेखोर फरार झाले असून 4 पथकं त्यांच्या शोधार्थ रवाना झाल्याचं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी म्हटलंय।